नागपूरपर्यंत आलेच आहात तर अमरावतीतही या, आम्ही तुमचं स्वागत करू असं खुलं आव्हान भाजप नेत्या नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना दिलंय। याशिवाय अहंकार कोणाचाही कायम टिकलेला नाही, तुमचाही टिकणार नाही। देवासमोर प्रत्येकाला नतमस्तक व्हावं लागतं, मात्र जनाब उद्धव ठाकरे यांना हे समजायला खूप उशीर झाला असा खरमरीत टोला नवनीत राणा यांनी लगावला। आणि आता जनाब लागल्यानंतर नावापुढे तर मला वाटतं त्याच्यासाठी काही ना काही ऑल्टरनेटिव्ह करावं लागेल। ते रामांची आठवण याच्यासाठी झाली की जेवढे आमदार चालले गेले, खासदार चालले गेले, मी आणि माझा मुलगा फक्त पक्षात राहिले, ही परिस्थितीमध्ये काय करणार आहे उद्धव ठाकरेजी। पण मी आदरणीय उद्धव ठाकरेजींना विनंती करन, तुम्ही नागपूरपर्यंत आले, 150 किलोमीटर आहे आमची अमरावती आणि हनुमानगडी, आपण उद्या या आणि आपण सोबत सगळे बसून आम्ही स्वागत करू। आमची अमरावतीची संस्कृती आहे, कोणी आमच्या घरात आले, कोणी आमच्या जिल्ह्यात आले तर त्याचा आदर सत्कार आपण करतोच। या आपण सोबत तुमचं स्वागतही करू आणि आपण बसून हनुमान चालीसाचं पठण सुद्धा करू। आणि आमचे मुख्यमंत्री साहेबांची, देवेंद्र फडणवीसजींची कौतुक करण्याबाबत की ज्या मुंबईमध्ये फक्त मी म्हटलं होतं की हनुमान चालीसाचं आम्ही पठण करू, तर एक खासदार महिलाला आणि एक तिसरे टर्म आमदाराला, रवीजींना, आम्ही आमचे दोघांना सोबत फक्त एक शब्द हनुमान चालीसा पठण करू सांगितलं होतं। एवढा अहंकार होता जनाब उद्धव ठाकरेजींना की रामाला जे म्हणत होते, भाषणात म्हणत होते, जे जय श्रीराम म्हणतात ते सगळे हरामखोर आहे। आज ते सुद्धा ते जय श्रीरामचे नारे त्या राम रक्षामध्ये देत आहे। तर जनाब उद्धव ठाकरेजींना माझा प्रश्न आहे की जाऊन ज्या नागपूरमध्ये संघाचा एवढा मोठं संघ कार्यालय आहे, तिथे जाऊन संघाचे ज्यांनी सुरुवात केली त्यांचे जाऊन नतमस्तक व्हा।